वासिंदा येथील रिद्धिसिद्धी ज्ञानाई एज्युकेशन सोसायटी संचलित आर.के. पालवी स्कूल या शाळेच्या कारभाराविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाने थेट कारणे दाखवा नोटीस बजावल्याने संस्था चालकांचा धाबेदन आणले आहेत. गंभीर नियमभंग उघड झाल्याने शाळेची मान्यता रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष अण्णा मोतीराम साळवे यांनी 4 मे 2026 रोजी दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापूर यांनी केलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चौकशी अहवालानुसार शाळेने शासनाने निश्चित केलेल्या जागेच्या अटींचे उल्लंघन केले असून प्रशिक्षित व पात्र शिक्षकांचा अभाव, आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधांची कमतरता, अपुरी स्वच्छतागृहे, क्रीडांगणांचा अभाव तसेच विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शाळा सीबीएसईशी संलग्न असल्याचा दावा करत आवश्यक एनओसी व संलग्नता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय आरटीई अंतर्गत आवश्यक पुनर्मान्यता न घेणं, विद्यार्थी सुरक्षा समित्यांच्या कामकाजातील त्रुटी आणि शाळा अयोग्य जागेत चालवण्याबाबतही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी शाळेला तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा समाधानकारक नसल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 12(3) व 18(3) अन्वये शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या आणि शासन नियमांना हरताळ फासणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तक्रारदार अण्णा मोतीराम साळवे यांनी सांगितलं की विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही संस्थेला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे. चौकशी दोष सिद्ध झाल्यास शाळेची मान्यता रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या कारवाईमुळे संबंधित संस्था चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाशिंदमधील आर.के. पालवी स्कूल आणि लॉर्ड गणेश शाह स्कूल या सीबीएसईच्या दोन्ही शाळांसंदर्भामध्ये अटी शर्तींची पूर्तता न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी शिक्षण विभाग ठाणे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने 4 जून रोजी शिक्षणाधिकारी राक्षे साहेब यांनी याबाबत योग्य ती चौकशी करून शाळेला कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. लवकरात लवकर शिक्षण अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम यावर नक्कीच कारवाई करील आणि लवकरात लवकर ही शाळा 100% बंद होईल अशी मला अपेक्षा आहे. कारण या शाळेचे जे संस्थापक आहेत रवींद्र पालवी यांनी कुठल्याही प्रकारच्या परवानग्या न घेता 2017 पासून ही शाळा बेकायदेशीर चालवत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. शिक्षण विभागाला या बाबतीत माहीत झाल्यानंतर निदर्शनास आणून दिल्यानंतर शिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून कारवाईची त्यांच्यावर टांगती तलवार ठेवलेली आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की या ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राक्षे साहेब याच्यावर नक्कीच कारवाई करतील आणि ही शाळा लवकरात लवकर बंद होईल असं मला वाटतंय. विशेष म्हणजे या शाळेत गेल्या अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं भवितव्य देखील या संस्था चालकाच्या मुळे त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. अतिशय शिक्षण विभागामध्ये पारदर्शकता असते, मात्र ह्या संस्था चालकाने हात पार केलेले आहे आणि लवकरच लवकर या संस्था चालकावर फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करावा अशी माझी शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी आहे. मी याबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे. पुन्हा मी त्यांना जाऊन भेटणार आहे की अशा बोगस शाळा चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ही मी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि जाऊन प्रत्यक्षात भेटून पुन्हा करणार आहे. लवकरच ही शाळा बंद होईल अशी मला अपेक्षा आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घेऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण जर एखादा संस्था चालक आपली फसवणूक करत असेल तर ती गोष्ट अतिशय गंभीर स्वरूपाची आहे.
एवढीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि यावर कारवाई नक्कीच होईल असा अपेक्षा ठेवतो. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.